12व्या शतकातला महाराष्ट्र डोळ्यासमोर आठवा, फक्त 12व्या शतकातला. आपल्या महाराष्ट्राची अवस्था आहे, दया दुधाने नहाणारा महाराष्ट्र आहे, कला कौशल्याने रमणारा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला नजर लागली ती उत्तर दिशेची, आणि पहिल्यांदा नजर लागली अल्लाउद्दीन खिलजीची. अल्लाउद्दीन खिलजीनं महाराष्ट्रावरती आक्रमण केलं. महाराज आक्रमण केलं. महाराष्ट्रात जिकडे पाहिले तिकडे आनंदी आनंद आहे. अशा वेळेला देवगिरी किल्ले, महाराष्ट्राची राजधानी आहे देवगिरी, त्या देवगिरीवरती आक्रमण झालं. राजा रामदेवाचा भगवा झेंडा खाली कोसळला. त्या ठिकाणी हिरवं निशाण फडकायला लागलं. तो दिवस उजाडला. भारत भूमीसाठी अत्यंत काळा दिवस होता, ज्या दिवशी राजा रामदेवाचं राज्य संपलं होतं. त्या दिवसापासून ते शिवजन्म होईपर्यंत 19 फेब्रुवारी 1689 या दिवसापर्यंत सगळा महाराष्ट्र अंधकारात होता. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जिकडे पाहिले तिकडे अंधाधुंद कारभार होता. माय बहिणीची भर दिवसा ढवळ्या पदराला हात लावला जात होता. माय बहिणीची आबरू लुटली जात होती आणि ती इज्जत वेशीला टांगली जात होती. अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराज धावून आले. महाराज अशा वेळेला, आणि अवघ्या 12व्या शतकामधून 16व्या शतकामध्ये प्रवेश झाला या महाराष्ट्राचा. आणि 16व्या शतकामध्ये त्या शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी 1630 ला जन्म झाला माझ्या महाराजांचा. सगळ्या शिवनेरी गडावर आनंदी आनंद आहे. महाराज जिकडे पाहिल तिकडे आनंदी आनंद आहे. महाराज लहान शिवाजी राजा लहानचा मोठा होत होता, आणि शिवाजी राजा जसा मोठा मोठा झाला तसा हिंदू धर्माचं आचरण करू लागला. रामायण महाभारत ऐकायला लागला. मासाहेब जिजाऊंच्या मांडीवरती झोपायचा, आणि मासाहेब त्याला रामायणातल्या महाभारताच्या गोष्टी सांगायच्या. शिवबाराजे लहानचे मोठे होत असताना अंगणामध्ये एक भिकारी याचक आला. ऐका रे गाड्या, फार गोड इतिहास आहे. याचकानं भीक मागितली, आणि भीक शिवाजी राजाच्या दरबारात मागितली. शिवाजी राजाचं वय होतं 14 वर्षाचं. 14 वर्षाचा शिवाजी राजा त्या याचकाला म्हटला, थांबा इथे 5 मिनिट थांबा, मी आता जातो मासाहेबांना भेटतो, आणि मासाहेबांकडून निरोप घेऊन तुम्हाला काहीतरी दान धर्म करतो, इथे थांबा. मासाहेबांक शिवाजी राजाने जावं. मासाहेबांना शिवाजी राजाकडे पाहावं, आणि शिवाजी राजाला विचारावं, राजा कशाला आलात? राजांना सांगितलं, मासाहेब आपल्या अंगणामध्ये भिकारी याचक उभा आहे. कशाला उभा आहे? म्हणे भीक मागण्याकरता. मासाहेबांना बांगड्या मागे सरल्या आणि शिवाजी राजाच्या मुस्कटात दिली. आणि मासाहेबांना शिवाजी राजाला सांगितलं, शुभा तुम्हाला माझ्या दुधाचे उपकार लक्षात राहिले नाही. शुभा तुम्हाला माझ्या दुधाचे उपकार लक्षात राहिले नाही. शुभा तुम्ही जर माझ्या दुधाचे असता तर याचकाला दारामध्ये उभंच केलं नसतं. शुभा हा माझा अपमान केला. शुभा शिवाजी राजांना मासाहेबांची माफी मागितली. माफी मागितली. एकच राजा इथे जन्मला त्या शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्यांच्या दगडावर, राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या तारेवर, तलवारीच्या तारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर, आपल्या निधड्या छातीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, किल्ल्याच्या दगडावर, गड किल्ल्याच्या दगडावर. परवान केली दुधाची आई तुझ्या जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग.
शिवाजी राजा जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता शिवाजी राजा जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला